कंटेंट भेटलेलं दुसरे अभय म्हणजे याचा चेहरा दिसला म्हणजे आपला व्हिडिओ वाढत अशी बात आहे का? हा याचं आपल्याला कुठं जायचं? सिओर किंवा उज्जैन दोघींपैकी एका गावाला आमचा मुक्काम पडणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जागेवर ओंकारेश्वर म्हणजे चुलत भाऊ मग तू 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 बोल. हेलो एवरीवन, वेलकम बैक अगेन टू माय न्यू वेलकम बैक टू न्यू एपिसोड. तो गाइस आज की इस व्लॉग की शुरुआत हो रही है स्ट्रेट फॉरवर्ड अपने घर से. रुको. तो गाइस आज की इस व्लॉग की शुरुआत हो रही है स्ट्रेट फॉरवर्ड अपने घर से और आज हम लोग जाने वाले हैं. हमने लौट टाइटल आप लोगों का इसे देख ही लिया होगा, मेरे को बताने की जरूरत नहीं है. तो आज हम लोग जाने वाले हैं आई बड़ी बच्चा शनि माता के दर्शन के लिए और उसके बाद हम लोग जाने वाले सियोर के बाद हम लोग जाने वाले उज्जैन. तो हमारे पूरे मध्य प्रदेश की सीरीज आने वाले अपने चैनल पे. और इस चैनल पे मैं कभी कभार हिंदी में बात किया करूँगा, कभी कभार मराठी में बात किया करूँगा. और आज का ये जो व्लॉग है ये दोनों में चलेगा, हिंदी में चलेगा और मराठी में चलेगा. जो मेरा मराठी वाले सब्सक्राइबर है उन लोगों को आती है हिंदी समझने, और जो हिंदी वाले सब्सक्राइबर उन लोगों को मराठी थोड़ी समझ में नहीं आती. इसके उनकी वजह से मैं हिंदी में भी व्लॉग बना रहा. तो वीडियो एंड तक देखते रहना दोस्तों. तो चलिए आज की इस व्लॉग की शुरुआत करते हैं. आपके कपड़े चेंज करने के बाद मिलता हूँ मैं आपको डायरेक्ट गाड़ी में. कल्पेश इकडे बोलून घे बोलायचं एक गोष्ट पण तर मित्रांनो आलो तर इथं बडबीजा सिनेमाताला आणि येताना आपण काही शूट केलं नाही कारण की गाडीमध्ये खूप गर्दी होती. आता इथं मध्ये दर्शन करतो बडबीजा सिनेमातेचं. लगेच जायचं आपल्याला कुठं जायचं? सिओर किंवा उज्जैन दोघींपैकी एका गावाला आमचा मुक्काम पडणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जागेवर ओंकारेश्वर किंवा सिओरला. तर व्हिडिओ मध्ये बरं मित्रांनो आता दर्शन करतो. तर मित्रांनो झालेलं आहे दर्शन बडबीजा सिनेमातेचं. आता जातोय नारळ फोडायला. नारळ फोडल्यानंतर लगेच जाऊ आम्ही कुठं जायचं कुठं ते अजून आमचं प्लॅन ठरलेलं नाही. एक तर उज्जैनला जाणार आहे किंवा सिओरला जाऊ. चला जय श्रीराम. चॅलेंज नको करू बरं का, एका याच्यात फोडून दाखवेल. हां पाय रे चॅलेंज देऊ राहिला गटल्या. हां तर मित्रांनो या भावाला ओळखता का तुम्ही? सांभाळ लेणीच्या व्हिडिओ मधला चॅनल थोडं वरती आलं जेवढं आलं तेवढं. हां तर पहिलं आता आमचे नामदेव बाबा कल्पेश बाबा कोणतं दगड घे पाहू आता किती 12,000ची पावर बघू ताकद लावली ना तू जिमची. हा घे बोल बजरंग बली की नारळ पाक. आता मी बघतो पाणी होऊन गेलं सगळं. तर मित्रांनो आता माझा नंबर आहे 500 आणि 5,000 फरक पाहिला काय पाय एका झटक्यात भेटला. अरे वयाचा डिफरन्स आहे ना. वयाचा डिफरन्स जाऊ दे. तो गाइस अभी अपन लोग आ चुके हैं मानपूरमध्ये आलेले मित्रांनो. आणि खूप पाय असे आकडून गेलेले. बरं झालं नाईट पॅन घालून होतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. तर इथं हायवे जवळच आता एका ढाब्यावर थांबलेलं आहे. मस्त की आता काय करायचं काय नाही प्लॅन आता मोठे लोकच ठरवतील. आणि इथं बघू शकता इथून मानपूर आता प्लॅन इथून चेंज होणार आहे आमचा. आम्ही एक तर उज्जैन जाऊ किंवा सिओरला जाऊ कारण की सिओर इथून 216 किलोमीटर आणि उज्जैन 100 किलोमीटर आहे. एवढं लास्ट पण बघत राहा कळेल तुम्हाला कुठं जाते कुठं नाही. चला उतरा फटाफट. ए तो रुमाल उचल गौरीचा. A few moments later. नहीं पाड़ा स्ट्रगल कल्पेश भाऊ हो
कल्पे तुला परत खुले दिसू राहिला. तर मित्रांनो आलेलो इथं सिओरला आणि एक दुसरी कुली. होय होय झाला 2 वाजू राहिले रात्रीचे. तर मित्रांनो आलेलो इथं सिओरला आणि गर्दी बघू शकता. आता रात्रीचे 2 वाजले आणि 2 चिव आपले चुलत आपल्या मावशीचे मुलं आपल्यासोबत आलेले आहेत. हो आमच्या मोठं चॅनल तो ग्रुप तुझ्यामुळे चॅनल ग्रो झाले. तर मित्रांनो आता फटाफट झोपल्यानंतर सकाळी तुम्हाला दर्शन करवतो आपलं शिव कुबेरेश्वर महादेव भगवानचं. तर आता मंदिर पुन्हा क्लोज झालं पण मंदिराच्या आवारात सगळे लोक झोपलेले. झोपणार आहे रात्रीचं काय करू राहिला. बोला आता काही. आमचा चू भाऊ म्हणजे चुलत भाऊ. तुला ते काय मावस मग तू 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 बोलतो चालतं. बोल ना. भाऊ आहे बा आपल्या एक तर मग प्रमोशनचे मग वेगळे राहतात. प्रमोशनसाठी आम्ही वेगळी आम्ही इथे शिवरला येऊन बसलोय. श्री शिवाय नमस्तुभ्यम बोले बाबा. हा बाबा जय बोले भेटत उद्या सकाळी. A few moments later. तर मित्रांनो झाली तयारी आणि आंघोळ वगैरे करून गेली ते आमची. आता जातोय बाहेर चहा पिण्यासाठी कारण की इथं खूप थंडी वाजू राहिली. पाऊस पण पडवायला हळूहळू. तर 2 वाजता येऊन लागलो होतो आपण इथं. 2 वाजता आल्यानंतर जास्त 1 तास आराम केला. 1 तास आराम केल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता किती वाजले? 4:30 वाजू राहिले. 4:30 वाजू राहिले. तर आता जातो बाहेर चहा पिण्यासाठी आणि जास्त रागपाट देत नको तो बरं का. इथंच गाडून देईल तुला आम्ही. इकडे बरं आलं चहा. आईस्क्रीम बनव आम्ही कसं बोलू. जोरात आला का? आता मी वाजवतो का कसा आवाज बनतो. हळू वाजव रे. हा काय भेटलं क्या मिला मालूम है क्या? मन की संतुष्टी. क्या बोल. अरे तू भी क्या परेशान कर रही है यार. मला बोललं असं मी अजून जोरात वाजवला असतं ना. नेमकं काय तर मित्रांनो झालेलं आहे दर्शन आणि आता सकाळ झाली म्हणजे 6-6:30 वाजू राहिले. तर रात्री आलो होतो आपण. रात्री तुम्हाला काय एवढं बाहेर दाखवता आलं नाही पण आता बघू शकता नजारा कसा आहे कसा नाही. तर आता जायचं आपल्याला गावात म्हणजे पिशवी होती ती. थांबरे मला बोलू. तर मित्रांनो आता जायचं आपल्याला बाहेर चहा पिण्यासाठी. चहा पिल्या गेल्यानंतर लगेच आपल्याला जायचं रुद्राक्ष महोत्सवासाठी. तर व्हिडिओच्या मध्ये बघा मित्रांनो त्याच्यामध्ये चला मित्रांनो आलो तर या ठिकाणी आणि इकडनं तुम्हाला पूर्ण कुबेरेश्वर धामचा नजारा दाखवणार आहे मी. तर बघू शकते इथं मोठी पिंड आहे आणि इकडं मंदिर आहे. असं एकदम भारी नजारा आहे. तिथं काही जण आंघोळ करत आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवत नाही. तर आता जातो आहे दुसऱ्या साईडच्या गेटवर ना आणि थोडा रुद्राक्ष महोत्सव पण चालू होऊन जाईल. तर तिकडं पण जायचं आपल्याला. व्हिडिओ पण बघत राहा. हा सीओचा इथंच मी एपिसोड एंड करून देणार आहे आणि दुसरा व्हिडिओ उज्जैनचा चालू करणार आहे. बरोबर का नाही कल्प्या? एक नंबर भाऊ. तर चला मित्रांनो विमान पाकिट खालून गेलो ना. कर झुंकर ना.